नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। एक नवीन सिरीज सुरू करतोय। रोज एक क्वेश्चन घेणार आहे एमपीएससीचा गणित बुद्धिमत्तेचा की बऱ्यापैकी अवघड वाटतो मुलांना, पण त्याला सोप्या पद्धतीने कसं टॅकल करायचं ते बघा। आज हा एक प्रश्न निवडलाय मी पीएसआय मेन्स 2022 ला। एकदम स्लो मध्ये 5 मिनिटात एक प्रश्न होईल अशा पद्धतीने आपण ही सिरीज सुरू करतोय। तुमच्या कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स आणि ग्रुप सी प्रिलिम्स ह्या दोन्ही पर्यंत ही सिरीज चालू राहणार आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रश्न पोहोचवा तुम्ही। एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवणार आहे। नफा तोट्याचा प्रश्न आहे किंवा सूटचा प्रश्न आहे असं आपण म्हणू शकतो। मोठे धातू हत्यारे विकणारे दुकान मला हव्या त्या रंगाची विक्री 2 डब्याच्या किमतीत 3 डबे अशी करत आहे। या दुकानाच्या निष्ठा कार्डामुळे, म्हणजे मराठी वर्ड केला हे लॉयल्टी कार्ड असतं का ते मॉलचं शॉपिंग सेंटरचं वगैरे, आठवड्याच्या शेवटी मला अजून 10% म्हणजे अजून एक कार्ड लावलं की अजून एक 10% डिस्काउंट मिळतं। जर मी आठवड्याअखेरीस रंगाचे 3 डब्बे खरेदी केले तर मला पूर्ण किमतीवर एकूण मिळणारी सूट निवडा। आधी मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही दोन्हीपैकी काय चांगली ऑफर आहे सांगा ऍज अ कस्टमर। ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर काय 2 वर 1 फ्री मिळते हे चांगलं की 50% ऑफ चांगलं? मनातल्या मनात प्रश्न विचारा, कमेंट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा। 2 वर 1 फ्री चांगलं की 50% ऑफ चांगलं? जर तुम्ही विचार केला 50% ऑफ आणि 2 वर 1 फ्री असं बघता क्षणी काय वाटतं दोन्ही सेमच तर आहे सर, पण दोन्ही सेम नाही। 2 वर 1 फ्री ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि 50% ऑफ ही वेगळी कन्सेप्ट आहे। 50% ऑफ म्हणजे काय, 100 रुपयाची गोष्ट तुम्हाला 50 रुपयाला मिळते। ठीक आहे, आणि 2 वर 1 फ्री म्हणजे काय, 3 गोष्टींच्या ऐवजी 1 गोष्टीची तुम्हाला सूट मिळते, एका गोष्टीचे पैसेच तुम्ही देऊ नका। ठीक आहे, ही जी कन्सेप्ट आहे तीच तुम्हाला वापरायची। कशी वापरणार तुम्ही ही कन्सेप्ट बघा। आता काय म्हटलं त्यांनी, 2 डब्याच्या किमतीत 3 डबे, म्हणजे मी काय पकडतो, एक डबा कितीचा आहे 100 रुपयाचा पकडतो आणि त्याला काय मिळतात रे 2 डब्याच्या किमतीत 3 डबे मिळतात त्याला, बरोबर। मग त्याला जर काय ऑफर वगैरे काय नसती त्याला किती रुपये पे करायला लागले असते, 3 डब्याचे 300 रुपये पे करायला लागले असते। ऑफर वगैरे असलं काहीच नाहीये, पण त्याला 2 डब्याच्या किमतीतच मिळतात, म्हणजे त्यानं किती पे केले रे, 200च पे केले। करेक्ट, इथपर्यंत समजलं। पुढचं, या दुकानाच्या निष्ठा कार्डामुळे आठवड्याच्या शेवटी मला आणखी 10% सूट मिळाली, म्हणजे 200 वर पण अजून 10% सूट दिली। 200 वर 10% सूट दिली म्हणजे 20 रुपये सूट दिली, म्हणजे थोडक्यात त्याला ते अजून 10% सूट म्हणजे 20 रुपयांची सूट त्याला मिळालं कितीला रे, ते 180 लाच मिळालं। मग काय म्हटलंय, जर मी आठवड्याच्या अखेरीस रंगाचे 3 डबे खरेदी केले असतील तर मला पूर्ण किमतीवर एकूण मिळणारी सूट किती, बरोबर। सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही हा विचार करायचा बंद करा की बाबा इकडचं आणि इकडच्यांची ऍडिशन करतो, तर तसं होत नाही। आता आपल्याला काय करायला लागेल, 300 रुपयाची गोष्ट होती, ऑफर विफर काय नसती तर, आणि पण पे किती केले आपण 180, म्हणजे 300 रुपयाच्या ऐवजी 180 पे केले तर किती रे 120 रुपयांची सूट मिळाली का तुला? पण त्यांनी कशात विचारलंय, टक्क्यांमध्ये विचारलंय। मग आपण काय असतं, 300 रुपयावर 120 सूट मिळाली तर 100 वर किती, 2 शून्याला 2 शून्य गेले, 3 एके 3, 3 चौक 12 आणि 3 शून्य 0। किती टक्के ऑफ मिळालं, एकूण एकंदरीत विचार केला तर 40% ऑफ मिळालं। हा जेव्हा पेपर झालेला ना तेव्हा सुद्धा मी याचं डिस्कशन घेतलेलं, आणि माझं झाल्यानंतर अजून युट्यूब चॅनल बघत होतो, 40% आन्सर सोडून तिन्हीचे पर्याय लोकांनी प्रूव्ह करून दाखवलेत करेक्ट। नंतर तर मलाच वाटायला लागलं माझं चुकलंय का काय, कारण हे तिन्ही उत्तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ट्राय केलं ना तिन्ही उत्तर दिसते। ठीक आहे, आणि सेम तुम्ही आपल्या एज्युकल्चर चॅनलवर जाऊन पीएसआय मेन्स 2022 चा पेपर बघा, तुम्हाला सेम अशाच पद्धतीने सोडवलेलं दिसेल। तर हा प्रश्न हार्डली 40 सेकंदाचा आहे। आता मी तुम्हाला याच्या मागच्या कन्सेप्ट वगैरे सगळं घेऊन समजावतोय, म्हणून 3-4 मिनिटाचा व्हिडिओ बनतोय। ठीक आहे, तर इथून पुढे अशीच सिरीज आपली सुरू राहणार आहे की रोज एक असा प्रश्न त्याच्या मागे थोडीशी गमती जमती मी तुम्हाला सांगेल, आणि हा अवघड पद्धतीचा प्रश्न किती फक्त 4 आकड्यात सोडू शकतो हे तुम्हाला समजेल। जर तुम्हाला माझ्याकडून अशाच पद्धतीने शिकायचं असेल आणि तुमचं बऱ्यापैकी बेसिक चांगलं असेल, तुम्हाला कॅल्क्युलेशन येत असतील, बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे गेल्यावर अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं हे कळत असेल, तर तुम्ही माझा हा कंबाईन पूर्व आणि मुख्य कन्सेप्ट प्लस पीवायक्यू हा कोर्स जॉईन करू शकता। याच्यामध्ये आपण कन्सेप्ट शिकवल्यानंतर 3500 प्लस पीवायक्यू प्रश्नांचा समावेश केला। आणि जर तुमचं बेसिक कच्चं आहे, तुम्हाला बेसिक सुद्धा चांगलं बनवायचं आहे, तर तुम्ही माझा हा ग्रीन कलरच्या पोस्टर मधला कोर्स जॉईन करू शकता।
ज्याच्यामध्ये तुम्हाला तो कन्सेप्ट आणि PYQ चा कोर्स तर मिळेलच, पण एक बेसिक फोल्डर सुद्धा मिळेल मॅथचा आणि रिझनिंगचा, ज्याच्यामध्ये एकेका टाईपची 4-4, 5-5 गणित असतील की जी तुम्हाला तुमचा सब्जेक्ट चांगला करण्यास, त्याच्या मुळातून शिकण्यास मदत करतील. तर बेसिक चांगलं करायचं असेल तर हा कोर्स, याला जास्त वेळ लागेल, सो 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्ये कम्प्लीट घ्या तुम्ही. आणि हा कोर्स जर तुम्हाला हवा असेल तर 3 महिने किंवा 6 महिन्याच्या व्हॅलिडिटी मध्ये घेतला तरी चालेल. तुम्हाला इतर कुठलेही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकता आणि कोर्स विषयीचे किंवा गणित बुद्धिमत्ता विषयीचे डाऊट मला विचारू शकता. धन्यवाद.